आज आपलं या ठिकाणी स्वागत आहे। मी ऊर्जा खात्याचा मंत्री 28 नोव्हेंबरला झाल्यानंतर ही माझी पहिली भेट आहे आपल्या या औरंगाबाद या ऐतिहासिक शहराला। या शहराची नाड ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जुळलेली आहे आणि त्या विचारांचा एक कार्यकर्ता या नात्यानं माझे व्यक्तिगत भावनात्मक संबंध सुद्धा या शहराशी आहे। मी ऊर्जा खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर अनेक अडीअडचणींना सामना करत आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे। पहिल्यांदा कोरोनाचा पहिली लहर आली आणि त्या लहरीनं अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलं, अनेकांचे रोजगार उद्ध्वस्त केले। राज्य शासन केंद्र शासनानं वर्क फ्रॉम होमचा त्या ठिकाणी नारा दिला आणि अनेक पत्रकार आणि जे लोक आपल्या घरून काम करू शकत होते ते सर्व मंडळी वर्क फ्रॉम होम करायला सुरुवात झाली। काही लोकांचे रोजगार सुद्धा पत्रकारांचे यामध्ये गेलेत आणि चांगल्या चांगल्या कंपनीमधल्या डायरेक्टर्स आणि मोठ्या लोकांचे सुद्धा रोजगार गेलेत। परंतु वर्क फ्रॉम होम म्हटल्यानंतर वीज ही 24 तास 24/7 ही आली आणि 24/7 क्वालिटीची वीज देणं आणि सातत्यानं ते पुरवणं त्या पहिल्या लहरीच्या लॉकडाऊनमध्ये आमचं आद्य कर्तव्य होतं आणि ते करण्याचं काम आम्ही मोठ्या प्रमाणात केलं। लहर संपते न संपते निसर्ग चक्रीवादळ आलं आणि निसर्ग चक्रीवादळानं अख्ख्या कोकणाला होरपळून काढलं। प्रचंड नुकसान त्या चक्रीवादळानं कोकणामधलं केलं। त्या नुकसानीतून कोकणाला उभं करण्याचं काम त्या काळामध्ये करण्यात आलं। तर मध्येच अख्खी मुंबई अंधारात चालली गेली। ज्या मुंबईला कधी अंधारात जावं लागलं नाही ती पहिल्यांदा अंधारात गेली आणि ज्या अंधारातून बाहेर काढायला जवळपास 10 ते 12 तास लागत असताना अवघ्या 3 तासामध्ये आम्ही मुंबईला वीज पुरवठा सुरळीत करून त्या ठिकाणी दिला आणि आता मुंबई आणि MMR रिजन असं एम्बेडेड पॉवर जनरेशनचं आणि त्या ठिकाणी वितरणाचं जाळं आम्ही त्या निमित्तानं करत असतो। अनेक गोष्टी त्या काळामध्ये समोर आल्या, त्याची कारणं आली। आमच्याकडे MERCची रिपोर्ट आली, केंद्र सरकारची रिपोर्ट आली, पोलीस विभागाची रिपोर्ट आली, आमच्या खात्याची रिपोर्ट आली। त्या सर्वांवर आम्ही विचार विनिमय करून एक ATR तयार केला आणि तो ATR तयार करून आता मुंबई आणि MMR रिजनचं एम्बेडेड पॉवर जनरेशनचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। ते संपतं न संपतं थोडासा सवड आता आपल्याला मिळेल हा विचार डोक्यात आला आणि दुसरी लहर सुरू झाली कोरोनाची। या दुसऱ्या लहरीनं पहिल्या लहरीनं तर आमचे जितके वयोवृद्ध आई वडील होते, आप्तमित्र होते, त्यांना नेलं। तर दुसऱ्या लहरीनं आमचे बंधू आमच्या भगिनी ज्या तरुण होत्या त्यांचं सुद्धा या कोरोनाच्या महामारीमध्ये निधन झालं। केवळ लोकांचा जीव यामध्ये गेला नाही असं नव्हे तर आमचा जो विभाग आहे MSEBचा आणि ऊर्जा विभाग, इथले कर्मचारी अधिकारी अभियंते हे 24 तास 24/7 काम करत असतात आणि त्यामध्ये शेकडोच्या संख्येनं आमचे अधिकारी अभियंते कर्मचारी सुद्धा या कोरोनानं नेलत आणि त्याचा तडाखा सुद्धा आम्हाला बसला। तरीही आम्ही संपूर्णपणे विभागाचं काम हाती घेऊन व्यवस्थितरित्या याला चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि आता तिसऱ्या लहरीची चाहूल सुरू होत आहे।
तिसरी लहर ही लहान मुलांवर इजा करेल, त्यांचा जीव घेईल, अशा पद्धतीचं एक्सपर्ट्स लोकांचं म्हणणं आहे. आणि ते सगळं करत असताना त्या संबंधीची तयारी सुद्धा झाली पाहिजे. आणि त्या काळामध्ये वीज सुद्धा 24/7 सुरू असली पाहिजे. हे सगळं विचार करून मी आज औरंगाबादमध्ये दाखल झालेलो आहे. वीज 24 तास देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. विजेचा ग्राहक हा आमचं दैवत आहे आणि त्या दैवताची सुद्धा काळजी घेणं आमचं काम आहे. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सेवानिवृत्त सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर गीते यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्यात चांगलं काम या ठिकाणी झालं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आताचे आमचे चीफ इंजिनियर आणि प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतायत. त्यांनी स्वतः व्हॉट्सअपचा ग्रुप आपल्या लेवलवर या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरून ते संबंध यंत्रणेशी या ठिकाणी संपर्क करून असतात. त्यांना आणि मला आम्हा सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी मोठ्या MIDC सुद्धा आहेत. उद्योगांवर सुद्धा विजेचा परिणाम होऊ नये, त्यांचा उद्योगही चालला पाहिजे, आपला रोजगारही चालला पाहिजे आणि घरगुती जे ग्राहक आहेत त्यांच्या घरातला टीव्ही असो, त्यांचा मोबाईल चार्जिंगचं काम असो किंवा त्यांचं लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर काम करणं असो, यासाठी विजेचा पुरवठा दर्जेदार पद्धतीनं देणं हे आमचं काम या ठिकाणी आहे आणि ते करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते आम्ही करणारच हे मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगेन. विजेच्या बाबतीमध्ये जी काही कमतरता असेल आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात, ती पूर्ण केली जाईल. मी सर्वांशी भेटतो आहे. आदरणीय नामदार भुमरे साहेब सुद्धा माझ्या सोबत या ठिकाणी आहेत. ते आवर्जून खास यासाठी आलेत. त्यांचा प्रदेश आहे हा, त्यांचं गाव आहे, त्यांचा जिल्हा आहे आणि त्यांना सुद्धा वाटतं की आपण ऊर्जा खात्याच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात नव्हे तर जिल्ह्यातल्या लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या ठिकाणी आपल्याला विश्वास देऊ इच्छेन की निसर्गाचं चक्रीवादळ असो, आता तोक्तेचं चक्रीवादळ आलं, त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गला सुद्धा धुवून काढलं, त्याला सुद्धा पूर्ववत करण्याचं काम आमचं 100% आता पूर्ण झालेलं आहे. आणि चक्रीवादळ आता दरवर्षाला यायला लागलं गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणून आता आम्ही त्याची परमानंट उपाययोजना सुद्धा व्हावी या दिशेने आम्ही आपली पावलं टाकणं सुरू केलेलं आहे. त्याचा DPR करणं सुरू झालं आहे. DPR झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी परमानंट सोल्युशन वर काम करायला सुद्धा सुरू करणार आहोत. अशा रीतीनं आपल्याकडे पूर्णपणे या ठिकाणी काम सुरू आहे. निश्चितपणे शेतकरी सुद्धा आमचा अन्नदाता आहे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा वीज मिळाली पाहिजे, त्याच्या अधिकाराची हक्काची वीज त्याला मिळाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं कृषी वीज जोडणी कार्यक्रम सुद्धा आम्ही या ठिकाणी महाऊर्जा अभियानाअंतर्गत राबवतो आहोत आणि तो चांगल्या पद्धतीनं आपल्या भागात सुरू आहे. आपण सर्वांनी आमच्या खात्याला जे सहकार्य आतापर्यंत दिलं आणि यापुढेही आपण देणार आहात त्याबद्दल निश्चितच आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. सध्या वीज तोडणे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, तर महावितरणची थकबाकी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. कोरोनामध्ये थकबाकी भरायला लोकांकडे पैसे नाहीत, अशाही परिस्थितीमध्ये वीज तोडण्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नाही, आता तर 24/7 वीज मिळावी म्हणून मी आताच वाढूनला जाऊन आलो होतो MIDCला. तिथल्या उपकेंद्राचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं. चांगल्या दर्जाची वीज या ठिकाणी द्यावी ही आमची या ठिकाणी इच्छा आहे. परंतु शेवटी वीज जी आहे ती कंपनी देत असते
आणि कंपनी वीज देत असते त्या कंपनीला सुद्धा कर्ज घ्यावं लागतं बँकांचं. त्या कंपनीला कोळसा घ्यावा लागतो, कोळशाचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळं जी मंडळी वीज वापरत असेल त्या लोकांनी विजेचा बिल तर भरलंच पाहिजे, परंतु त्यांना काही जर अडीअडचणी असतील तर आमच्या अधिकाऱ्यांचे ॲप्स आहेत, त्या ॲपवर जावं, आपले तक्रार त्या ठिकाणी नोंदवावी. त्यांना जर हप्ते पाडून पाहिजे असतील तर हप्ते सुद्धा त्या ठिकाणी पाडून दिले जातील, सवलत दिली जाईल. परंतु विजेची माफी होऊ शकत नाही आणि होऊ शकणार नाही, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण विजेची माफी जी आहे ते देण्याचं काम हे राज्य सरकारचं असतं, केंद्र सरकारचं असतं, ते काही खात्याचं नसतं. कारण खातं जरी असलं तरी त्या सार्वजनिक कंपन्या आहेत, सार्वजनिक उपक्रम आहेत. त्या सार्वजनिक कंपन्यांचा आपला वेगळा कार्यक्रम असतो आणि त्यामुळे ते करता येणं शक्य नाही. ज्या कधी वेळेला केंद्र सरकार ही भूमिका घेईल, आम्ही निश्चितपणे केंद्र सरकारचा हिस्सा बनून या ठिकाणी नागरिकांना सोयी सवलती देण्याचा विचार करू. आपण आणि आपलं सरकार जे आहे ते सौभाग्य योजनेतून गावागावात वीज पोहोचवल्याचा दावा करतात. परंतु औरंगाबादमध्ये हायवे पासून 3 किलोमीटर म्हणजे अजिंठा गावापासून 3 किलोमीटर असलेलं एक बरडवस्ती नावाचं गाव आहे. तिथले लोक 30 वर्षांपासून वीज मिळत नाही म्हणून अंधारात राहतात. एकीकडे कोल्हापूरमध्ये तुम्ही 2 व्यक्तींसाठी शेतात वीज पोहोचवणार, मात्र 200 व्यक्तींना वीज का पोहोचत नाही? कारण त्यांच्यापासून तो खांबा आहे तो फक्त 200 मीटरवर आहे. एक लक्षात घ्या की राजीव गांधी वीज जोडणी योजनेअंतर्गत सुद्धा अनेक गावांना त्या काळामध्ये वीज सवलती देण्यात आलेल्या होत्या. आणि जिथं गावं असतील, पाडे असतील, तांडे असतील, त्या ठिकाणी सुद्धा वीज देण्यात यावी, त्याचा कार्यक्रम आखला जावा, असं 2 दिवसापूर्वी मी बैठक घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. खूप कमी असे इलाके राहिलेले आहेत, वस्त्या, तांड्या आणि पांड्या, त्या पाड्या की ज्या ठिकाणी वीज अजून पोहोचलेली नाही. उदाहरणादाखल तुमचा नंदुरबार जिल्ह्यातील काही दुर्गम भाग आहे, काही गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग आहे, काही पालघर जिल्ह्यातील दुर्गम भाग आहे, ज्या ठिकाणी आम्ही पोहोचूच शकत नाही. मध्ये जंगलं येतात आणि मग ते एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सुद्धा त्या ठिकाणी लागतो. परंतु हे आदिवासी पाडे आणि तांडे असल्या कारणानं त्या ठिकाणी वीज दिलीच पाहिजे, हे आमचं धोरण आहे आणि ते आम्ही देणार. आपण सांगितलेलं जी सूचना आहे त्याचं मी स्वागत करतो. निश्चितपणे आमचे अधिकारी त्याची नोंद घेतील आणि त्यावर काम करतील. आणि त्या तोट्याचा अगेन्स्ट वीज दर वाढ होईल का पुढच्या काळामध्ये? तुमचे तसे काही प्रस्ताव आहेत का? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की विजेचं दर ठरवण्याचं काम हे ऊर्जा विभागाचं नाही EMRC करते हे माहिती आहे, आणि त्याला प्रस्ताव जे लागतात ते आम्ही दराचे प्रस्ताव कधी देत नाही की हे दरवाढीचे प्रस्ताव आहेत की हे दर कमी करण्याचे प्रस्ताव आहेत. आम्ही वीज निर्मितीचे प्रस्ताव देतो आणि वितरणमध्ये आम्हाला वितरण करत असताना काय खर्च येतो त्याचे प्रस्ताव देतो, त्याचे ट्रान्समिशनचे प्रस्ताव देतो. त्या सर्वांचा अभ्यास करून MERC ते ठरवते आणि त्यासाठी ती नागरिकांकडनं सुद्धा सूचना घेत असते आणि ती सूचना घेऊन त्यानंतर तो दर निश्चित केला जातो. 24 तास वीज देणं आमचं कर्तव्य आहे. पण ही विभागीय शहर आहे, मराठवाड्याची राजधानी आहे, तर प्रत्येक दिवशी कुठल्या कुठल्या भागात लाईट जाते. एकही दिवस असा नाही लाईट जात नाही आणि अधिकारी इतकं उर्मटपणे बोलतात. थेट चीफ इंजिनियरला फोन करावा लागतो ग्राहकांना आणि त्यांना ते इंटरटेन करून मग ते सांगून त्यावर काहीतरी होतं आणि मग वीज पडते. थोडा पाऊस पडला लाईट जाते, थोडंसं काही झालं लाईट जाते. म्हणजे कोणी दखल घेत नाही. चीफ इंजिनियर किंवा AMD साहेबांना दखल घेऊन ते करावं लागतं. इतकी वाईट अवस्था आहे. सर थोडं तुम्ही जे नंबर्स दिलेले आहेत ना की वीज गेल्यावर या नंबरवर कॉल करा, डेमो करून बघा, ते नंबर सुद्धा लागत नाही, उचलत नाही, अशी अवस्था आहे. त्यांना जोडू नका. तसं तुम्ही पंधरवड्याआधी पूर्वीच सांगितलं होतं की मान्सून पूर्वी लाईट जाता कामा नये. एक लक्षात घ्या, आमच्या खात्यामध्ये एक पद्धत आहे
की प्री मान्सून काम करण्यासंबंधी काय उपाययोजना केली पाहिजे आणि मान्सूनमध्ये जर मोठ्या प्रमाणात कुठं नुकसान झालं, ब्रेकडाऊन झालेत किंवा ट्रिपिंग झालं तर त्यामध्ये काय संसाधनं लागतील ते आगाऊपणे त्या भागामध्ये पोहोचवली जातात. जसे डीपी झाले, ट्रान्सफॉर्मर झाले किंवा वायर झाल्या, ह्या सगळ्या पोहोचवल्या जातात. आता जो या ठिकाणी माझ्या मित्रांनी जो प्रश्न उपस्थित केला की वीज जाते, जेव्हा वादळ आणि वारा येतो तेव्हा माणूस सुद्धा हलतो, तर मग ते झाड हलणार नाही का हो? ते झाड हललं तर त्याची पानं हलतील, पानं हलली तर तिथून जाणारी तार असेल, त्या ताराला नुसतं टच सुद्धा केलं त्यांनी तर झालं ट्रिप. तर अशा ज्या घटना असतात ह्या दैनंदिन आपल्या जीवनातील घटना असतात, त्याला तुम्हाला थोडंसं सोसावंच लागतं. परंतु अलर्ट जो कोणी ग्राहक असेल त्यांनी जर आगाऊ सूचना केल्या तर निश्चितपणे त्याची काळजी घेतली जाते. दुसरं असं की आमच्याकडे आणखी एक पद्धत अशी आहे की आपले SMS असो, आपले ट्विट्स असो, सोशल मीडियाच्या सिस्टीममध्ये आपण जाता, आपण सांगता नंबर मिळत नाही. माझ्या मोबाईलवर मी दाखवतो की कित्येकाचे रिप्लाय त्या ठिकाणी जात असतात. आता ज्या ठिकाणी 7 कोटीच्या वर ग्राहक असतील कंपनीकडे त्या ठिकाणी थोडाफार 19-20चा तर फरक राहणारच आहे. आणि परंतु एक मात्र निश्चित, मराठवाडा हा विदर्भाचा भाऊ आहे आणि विदर्भाचा बंधू असल्याकारणानं आम्ही आणि ज्येष्ठ बंधू आम्ही असल्याकारणानं मराठवाड्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी मी निश्चितपणे घेईन. अरे वर्षावरील जे मोठे औष्णिक वीज प्रकल्प आहेत ते जुन्या प्रकल्पात जो युनिटचा खर्च होतो तो जास्त आहे. एका अभ्यासानुसार पुढील वर्षापर्यंत जर आपण हळूहळू युनिट बंद केले आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर शिफ्ट झालो तर पर्यावरणालाही फायदा होईल. तर या दृष्टीने काही करताय का? कारण तुमचा तोटा फार आहे आणि यात हजारो कोटी रुपये खर्च होतात. सर, त्याला लागून एक प्रश्न आहे. पर्यावरण सोलर सिस्टीमचं जी योजना आहे त्या योजनेला प्रोत्साहन देण्यापेक्षा महावितरण त्याला प्रोत्साहन देत नाही, अधिकारी त्याला सहकार्य करत नाही. ही योजना अरे बाबा, मला एक कळत नाही या ठिकाणी की तुमची जी रिपोर्ट आहे ती रिपोर्ट कधीची आहे हो? पहिल्यांदा त्या रिपोर्टची तारीख सांगा आणि वर्ष सांगा. गेल्या सरकारने मांडलेलं आहे. गेल्या सरकारने मांडलं, बरोबर आहे. आता या सरकारने जे मांडलं मी सांगतो की संपूर्ण औष्णिक विद्युत प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या ठिकाणी 25 पैसे ते 30 पैसे उत्पादन खर्च कमी झालेला आहे. प्रश्न कोळशाच्या स्पेसिफिक ह्याच्यावरती होता. मी शेवटी कोळशाने काय होणार आहे? वीजच निर्माण करणार ना. आणि परळी किंवा मराठवाड्यात तर कोळसा होत नाही, फार लांबून आणतो आपण, बरोबर आहे. तुमच्या नाशिकमध्ये कोळसा होत नाही, दीपनगरमध्ये कोळसा होत नाही, लांबून आणतो. आणि लांबून आणल्यानंतर जर त्या ठिकाणी 15 पैशापासून 25 पैशापर्यंत उत्पादन खर्च जर कमी होत असेल आणि स्वस्त वितरणला जर तो मिळत असेल आणि 24 तास जर ती वीज चालत असेल त्या ठिकाणी उत्पादन, तर मग त्याला काय म्हटलं पाहिजे? चांगलं आहे असं म्हटलं पाहिजे. दुसरा प्रश्न आपला त्याच्यातला पूरक प्रश्न की जे जुने प्रकल्प आहेत त्या मोडकळीस आलेले आहेत त्यांचा विषय काय? तर आमच्या विभागानं निर्णय घेतलेला आहे कॅबिनेटमध्ये की नवीन औष्णिक प्रकल्प आम्ही आणणार नाही. आम्ही 25,000 मेगावॅट सौर ऊर्जेची वीज आणणार आणि त्यासाठी आरी पॉलिसी आम्ही या ठिकाणी आणलेली आहे आणि आरी पॉलिसीच्या अंतर्गत 17,000 मेगावॅट विजेच्या प्रकल्पासंबंधी कामकाज सुरू झालेलं आहे. आता ती पॉलिसी आल्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन असतात, रजिस्ट्रेशन नंतर त्याचे छाननी असते, छाननीनंतर त्याचं प्री बीड असते,
प्री बीड नंतर त्याचं बीड असते, अनेक सोपस्कार करावे लागतात आणि एक टाइम लिमिट असतो त्याला, की आम्ही जो दिला होता तो डिसेंबर 2021 पर्यंत ते प्रोजेक्ट पूर्ण झाले पाहिजे. परंतु आता हा पूर्ण पिरियड, ज्या पिरियडमध्ये रजिस्ट्रेशन करायचं होतं, तो करोनाच्या या दुसऱ्या याच्यामध्ये लहरीमध्ये गेला. आता त्या दुसऱ्या करोनाच्या याच्यात गेल्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली पाहिजे की नाही, आणि ती मुदतवाढ समजा मी आज दिली तर ती आज जर रजिस्ट्रेशन होत असेल तर ते मग 31 डिसेंबर पर्यंत ते प्रकल्प पूर्ण करू शकत नाही. म्हणून तिथं सुद्धा मुदतवाढ द्यावी लागेल. या सर्व बाबींवर या ठिकाणी काम सुरू आहे आणि मी आपणास सांगू इच्छेन की मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचे प्रकल्प हे मराठवाड्यात येऊ घातलेले आहेत आणि उत्तर महाराष्ट्रात. त्यामुळं आपण निश्चितपणे आपल्या लोकांना या ठिकाणी आनंद वाटेल की ते सौर ऊर्जेचे प्रकल्प आल्यानंतर या ठिकाणी रोजगार सुद्धा निर्माण होईल आणि उद्योगधंदे सुद्धा वाढतील. सौर ऊर्जेचा विषय आता शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा बोलला. शेतकऱ्यांसाठी जी मुख्यमंत्र्यांच्या नावावर योजना आहे ना, पाणी उपसा करण्यासाठी सौर ऊर्जेची, त्याच्यासमोर खूप अडचणी आहेत. सगळे प्रश्न इकडून येऊन राहिले. ऐका ना, म्हणजे इकडे काय पक्ष नाही का? सगळं एकानेच बोलावं ठरलंय ना? नाही, एकाने बोलावं असं ठरलं असेल तर मग मी त्यांचे 2 प्रश्न घेतो आणि मग सोडून देतो. नाही, मुंबईत नागपूर असतात त्यामुळे फार शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जात नाही. एक असं आहे, काय जात नाही? शेतकऱ्यांच्या संदर्भात मी शेतकरी आहे साहेब, असं नाही की मी शेतकरी नाही म्हणून, आणि तोही अल्पभूधारक आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न टाळू नका हे विनंती. एक लक्षात घ्या की आमचं जेव्हा आमची महाविकास आघाडी स्थापन झाली, त्या आघाडीचा जेव्हा मुख्यमंत्री आम्ही सन्माननीय नामदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना घोषित केलं आणि जो पहिला शपथविधी झाला त्या शपथविधीला आवर्जून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि आम्ही त्यांना निमंत्रित करून केवळ सन्मान दिला नाही तर एक मेसेज दिला की आम्ही ज्या पॉलिसीज आमच्या बनतील त्या पॉलिसीज शेतकऱ्यांना त्यांच्या बाजूनी त्यांना उभं ठाकण्यासाठी राहतील आणि त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी काम करू आणि ते केलेलं आहे. त्यामुळंच कृषी वीज जोडणीसारखे कार्यक्रम या ठिकाणी आणले गेले आहेत, सौर ऊर्जेचे कार्यक्रम या ठिकाणी आणलेले आहेत, मुख्यमंत्री सौर योजना सुरू आहे, कुसुमची योजना सुद्धा आता चालू झालेली आहे, त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि आपण लवकरच बघाल की मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं जाळं आपल्या राज्यात पसरलेलं आपल्याला आढळेल. मराठवाड्याच्या आता इकडे उद्योगांना सबसिडी मिळेल का? कारण त्यांच्या संदर्भात आता पूर्ण मागे लॉकडाऊन होतं, ब्रेक द चेन होती, उद्योगही हाताला आलेले आहेत, त्यांना सबसिडी मिळणार का या संदर्भात सांगतात. विदर्भ मराठवाड्याची जी सबसिडी सुरू आहे ती बंद झालेली नाही. कृपा करून कुणी असा गैरसमज करून घेऊ नये की ती सबसिडी बंद झालेली आहे. फक्त फरक एवढाच आहे की आम्ही त्यांना 1 महिन्याचं सबसिडीचा पैसा दिला, दुसऱ्या महिन्याचा लवकरच तो दिला जाईल. दरम्यानच्या काळात आमच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या की केवळ एकाच जिल्ह्यामध्ये संपूर्ण मोठा वाटा या सबसिडीचा जातो आणि केवळ एकाच प्रकारच्या इंडस्ट्रीजला यातनं मदत केली जाते. माझं त्या ठिकाणी सांगणं असं आहे की सबसिडी मुळामध्ये उद्योग धंदे वाढावेत, आपल्याकडे इंडस्ट्रीज वाढावेत, आपल्याकडे रोजगार निर्मिती वाढावी यासाठी सबसिडी दिलेली होती. कुणा उद्योजकांना मदत करण्यासाठी नव्हती. तर ते तपासण्याचं काम आमच्या विभागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आता मी तुमच्या इथल्या MIDCच्या आणि इंडस्ट्रीजच्या असोसिएशन सोबत यावर चर्चा करणार आहे. पदोन्नतीचे आरक्षण जे आहे तर त्या संदर्भात तुम्ही भूमिका मांडताय सातत्याने, मात्र अजूनही राज्य सरकार त्याबाबत संभ्रमात दिसते. ठोस निर्णय होत नाही, काय कारण? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पदोन्नतीतील आरक्षण हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं
29/12/2017 GR काढून त्या ठिकाणी ओपनसाठी ओपन केलं आणि त्यातील राखीव जागा आहेत त्यांनी बाजूला सारल्या आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी अन्याय केला. दलित, मागासवर्गीय, ओबीसी, व्हीजेएनटी या सर्वांवर, आणि म्हणून त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची उपसमिती निर्माण झाली. त्या उपसमितीच्या अखत्यारीत तो विषय आहे. दरम्यान आता तो विषय न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असल्या कारणानं न्यायालय काय निर्णय करते त्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे आणि न्यायालयात ते प्रकरण असल्या कारणानं मला त्याच्यावरती जास्त भाष्य या ठिकाणी करता येणार नाही, कारण तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. तुमचं सोबतचं सरकार आहे शिवसेनेचं, गेली काही दिवस प्रादेशिक पैठण तालुक्यातलं बिडकीन आहे, तिथे स्वतंत्र उपविभागाचा जो प्रश्न आहे तो गेल्या 10 वर्षापासून, तर तो त्याच्या संदर्भात काही मागणी आलेली आहे. मागणीचा विचार सुरू आहे आणि लवकरच त्याच्यावर निर्णय करण्यात येईल. बरं, मी विचारू, भाजपचं काही दिवसांपासून कौतुक सुरू आहे, खास करून शिवसेनेकडनं. जेव्हापासून भेट झाली, म्हणजे काल संजय राऊत जे आतापर्यंत पंतप्रधानांवर टीका करत होते, ते चांगले माणूस आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे, उंच व्यक्तिमत्व आहे, अशा पद्धतीची भाषा करते. भेटीनंतर काही बदललेलं असं दिसतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही सहकार्य म्हणून विचारता का? गुप्त बैठकीचा परिणाम आहे काय? असं काही झालंय का? आता गुप्त बैठकीचे तर अनेक सूर असतात, परंतु एक सांगतो की ही सरकार जी विराजमान झाली ती पहाटेला अंधारात जाऊन शपथविधी घेणारी सरकार नव्हती. उघडपणे उजेडामध्ये शपथविधी घेणारी ही महाविकास आघाडीची 3 पक्षाची सरकार होती. या सरकारला कुणीही या ठिकाणी पाडू शकत नाही आणि तिन्ही पक्ष संपूर्ण ताकदीनिशी माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात या राज्यामध्ये काम करतील. काम करत असताना मी धन्यवाद देऊ इच्छेन माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी कोरोनाच्या दोन्ही लहरीच्या प्रसंगाला आणि त्या युद्धाला, कोरोनाच्या महामारीच्या युद्धाला मोठ्या सामर्थ्यपणे आणि शांतपणे त्याला त्यांनी सामोरे गेलेत ते, आणि त्यांनी जो महाराष्ट्र बिघडू शकत होता त्याला सावरण्याचं काम केलं. आज मुंबईसारखं शहर, ज्याची लोकसंख्या आपल्या शहराच्या कितीतरी पटीने जास्त असेल, ते सुद्धा त्याची लेवल कमी झाली या ठिकाणी. आपल्या औरंगाबादच्या लेवल 1 वर आपलं शहर आलेलं आहे, नागपूर लेवल 1 वर आलं आहे. ही राज्य सरकारची जी एकता आहे आणि अखंडता आहे याचा परिणाम आहे. हे दाखवतं की एकजुटीने, एका दिलाने, एका मनाने, एका हृदयाने जर काम केलं तर काही अशक्य नाही. आपण कितीही मोठं संकट आलं तर त्या संकटावर मात करू शकू, ही बात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पाणी मागितलं म्हणून तिला जातीवादी सरपंचाने सांगितलं की तुमच्या बायकाला आमच्याकडे आणून घाला. हे तुमचं आहे का आघाडी सरकारचं, त्यावेळेचं सरकार? नाही, मला कृपया कल्पना नाही, क्षमा करा. आपण सांगितलं, मी तपासून पाहिजे. थँक्यू. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे